की ते दिवस रात्र काम रात्री उठतात, कधी कळत नाही, सकाळी लगेच कामाला जातात. अजूनही त्यांना बऱ्याच क्रिया करायच्या पण फार वेळ घेतली 2 मिनिटात तुम्ही सर्वांच्या हातून साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा गोविंदा बंद होता, गणपती बंद होता, नवरात्र बंद होता, दसरा दिवाळी सगळं बंद होतं ना. मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिला गोविंदावरचा निर्बंध काढून टाकले. गणपती आले पहिले म्हणाले एवढ्या छोट्या मूर्त्या बसवा. आणि कसला आपले सण उत्सव साजरे झाले पाहिजे, आपली संस्कृती परंपरा पुढे गेली पाहिजे. आणि मग गोविंदाई सुरू, गणपती सुरू, नवरात्री, दसरा, दिवाळी सगळं या महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि म्हणूनच महायुतीची विधानसभेची हंडी कोणी फोडली? महायुतीने. माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवली विरोधकांची दांडी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. राजू शिंदे साहेबांच्या से खून का बदला खून से, गोली का जवाब गोली से, बम से, बम से, बम से, बम से, मिसाइल से, इसने दिया आपले शब्द भरपूर आहेत. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. राम कदम गोविंदा उत्सव तो मोठा साजरा करतात पण या भागातल्या सर्वांना देवदर्शन पण करतात. आणि म्हणून राम कदम यांच्या पाठीशी या मतदारसंघातील सर्व नागरिक, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, थोर ज्येष्ठ सगळे कायम उभे असतात. आणि म्हणून राम दिवसेंदिवस मताधिक्य वाढत चाललंय तुमचं. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्या गोविंदांचं स्वागत करतो. पाऊस प्रचंड दिवसभर होता, रेकॉर्ड ब्रेक पाऊस, पण गोविंदा हटलाही नाही, गोविंदा थकलाही नाही. साहेब या सगळ्या गोविंदांकडून 1 मिनिटात तुमच्या सर्वांना पुढून आणि लगेच मी साहेबांना देतो. बोल बजरंग. माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. भारत माता की जय, भारत माता की जय. ऑपरेशन सिंदूर की जय. जय श्री राम, जय श्री राम. जो नहीं राम का वो नहीं राम. आज जिसमें है दम उसका नाम है राम कदम. अरे हा हंडीवाला आमदार आहे, हंडी लावून आमदार त्याच्यामुळे खंड झाली. कारण एवढे लोक जमा करतो सगळे गोविंदा. या आजच्या या भारतातील सर्वात मोठी दहीहंडी आहे. बापरे. या दहीहंडीत उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी गोविंदा आणि लाडके भाऊ गोविंदा यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि 600 शूर सैन्याला सलाम केला. खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे यशस्वी केल्याबद्दल आपल्या लष्कराला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले ते देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. चल